नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्व? पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपल्या कॉलेजमध्ये ना सायन्स दिवस आहे आणि त्यानिमित्त इथं सर्व प्राचार्य त्यानिमित्ताने इथे सर्व शिक्षक, प्राचार्य आणि स्टुडंट वगैरे इथे जमलेत. तर मित्रांनो, आज सायन्स दिवस आहे आणि ते सायन्सची पोरं कसं सेलिब्रेशन करतात ते आपण इथे बघणारच आहोत. तर ठीक आहे, जाऊयात. इथे सायन्स दिवस आहे, तर तुम्हाला त्याबद्दल थोडंफार आम्हाला सांगा, माहिती थोडीशी. प्रथमतः राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सायन्स विज्ञान असा विषय आहे की न वाचण्यापेक्षा आपण ते करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर विज्ञानाला योग्य प्रश्न विचारला तर विज्ञान त्याचं सिक्रेट, त्याचं रहस्य हे व्यक्त करतो आणि निसर्ग पण त्याचं रहस्य व्यक्त करतो. परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. बच्चे लोगों ने ये किया हुआ हे केमिकल आहेत सर. हे या मुलांनी या लॅबमध्येच बनवलेले आहे. पहिली गोष्ट. आणि सायन्स हे सोपं करून सांगण्याचा आमचा उद्देश आहे. फॉर एक्झाम्पल, आता हे केमिकलच्या टर्म्स आहेत, कोबाल्ट, आयरन वगैरे वगैरे, लोकांना कळत नाही आहे. पण फन जर क्रिएट केली केमिस्ट्रीच्या माध्यमातून, सायन्सच्या माध्यमातून, तरी कोबाल्ट आणि जर आयरन लोखंड मिक्स केलं तर आपल्याला काय मिळतं? तर कॉफी मिळतं. फॉर एक्झाम्पल, लोक जास्त इंटरेस्ट देतात त्याच्यावर. जर तुम्ही रांगोळी बघितली असेल तर हे बायोलॉजिकल मॉलिक्यूल त्यांनी इथे ड्रॉ केलेले आहेत. त्याप्रमाणे हे सगळं डेकोरेशन मुलांनी अगदी शॉर्ट नोटीसवर, कमीत कमी टाईम, त्यांचा एक्झामचा टाईम चालू आहे सर, हे अगदी क्रिएटिव्ह पद्धतीने बनवलेलं आहे. तर तुम्ही केमिकल टावर बघू शकता. सी.व्ही. रमन यांना अभिवादन करणार आहोत आपण. फोटो केक पण त्यांनी तयार केलेला आहे आणि हे सगळं या कॉलेजच्या माध्यमातून आम्ही करतो. Good morning everyone. I am Mary Naskar and I am absolutely thrilled to be here with all of you today. As we celebrate National Science Day, it is an honor to be your host for this wonderful occasion. Today we come together to celebrate the remarkable contributions of science to our world. I would like to welcome Mr. Jitendra Satnak, ex-mayor of Srivardhan, Mr. Aniket Pawar, PA to Honorable Minister Aditi Tai Tatkade Madam, Women and Child Welfare Minister, ex-Panchayat Committee member Mr. Mangesh Komnak, Mr. Kishore Shitale and Mr. Raghuvi. I would like to welcome our principal Dr. Srinivas Joshi sir, our vice principal K.N. Lahade sir, HOD of our chemistry department Professor V. Patil sir, and organizing committee member Professor Nilesh Chavan sir, Professor Ulhas Khopkar sir, Dr. Vishal Mane sir, Dr. Vilas Vankate sir, Professor Musarat Dabhikar ma'am, Professor S.Y. Patil sir, teaching. जा बरं, काही स्टुडंट जा बरं तिकडे. Listen. Normal lemon. White color चा juice. आप
हम आपको बताते हैं केमिस्ट्री का मैजिक, जिसमें जैसे आप देखते होंगे बाहर कि काला चाकू किसी पे है तो बताते हैं कि लेमन में से ब्लड बाहर आ रहा है, तो वैसे ही हम बताएंगे कि आपके ऊपर काला चाकू है। प्रूफ करके बताइए कि आपके ऊपर कुछ है, ठीक है। उसने सेम नाइफ लिया मैडम, यू सी ब्लड इज कमिंग। यही रीजन है इसके व्हेरी गुड, पीछे। हे सायन्स समजणं महत्वाचं आहे, तुम्हाला समजलं, इट्स ऑनर। ग्रेट ग्रेट, टीचर को टीच करना डिफिकल्ट है। इंडिकेटर इसमें हमने नहीं सॉरी मिथिल ऑरेंज और मिथाइल राइट कलर का इंडिकेटर इसमें हमने अप्लाई किया है, और लेमन के साथ जब सिट्रिक एसिड के साथ वो रिएक्शन करता है तो रेड कलर। व्हेरी गुड ग्रेट। यही ट्रिक का यूज करते हैं जो बाहर काला ज्यांना माहिती नसतं ते फसतात। ठीक है, तो इससे ACB. fraud होता है। हाँ ACB वन नोट्स वाला है पॉसिबल, यस गुड, वेरी गुड, ग्रेट ग्रेट। हाँ नोट्स हाँ कोणी एक जण नोट उचला। हाताला लागलं ना तुझ्या त्यामुळे ते कळलं त्याला की तू सोडलीस. अँटी करप्शन ब्युरो ACB. म्हणजे Guys, come this side. या बरं स्टुडंट्स, या जवळ या, जवळ या. सर या. एक Good morning, respected all the dignitaries present here. Good morning, respected principal sir, vice principal sir, and you all secretaries. And most important, the shining stars in the galaxy of this inaugural function, none other than all our dear students. At the outset, I wish you very happy National Science Day. So we celebrate National Science Day on 28th February. As far as the National Science Day is concerned, we are going to honor the contribution of Sir Dr. C.V. Raman. Once upon a time, he has traveled from London to Calcutta, and he has seen the sea is blue and the horizon is also blue when there is shining sun in the sky. And he has asked one question to everyone: why? And the why question gave the first Nobel Prize to the Indian scientists. So this is our contribution. It is a great thing for we people. As far as this science exhibition and the science competition is concerned, sir, we have made very broad theme, and theme of the poster making competition is science for all. As we know, the science is not concerned to only science people. It is concerned to arts, commerce, humanities, management, medical, engineering, everywhere. We cannot live without science. Total number of participants are more than 40, and 25 groups have contributed in this particular competition. The theme behind competition is science for all, and there are number of sub-themes, like the relevant theme you can say science and Shrivardhan, marine sciences, the medicines in Konkan area. Okay, so magics of chemistry, what is the use of science in daily life. So these broad themes we have taken, and the grand success is not only science students but commerce side 11-12 standard students have also participated with a huge enthusiasm in this particular competition. The motive behind the competition is, sir, we will select some of the best posters and we will put up these posters to the Avishkar competition, which is the state level scientific competition arranged by Government of Maharashtra. And these posters will be sent to particular Avishkar competition. This is our main motive. For your insightful and engaging introduction to the Science Day, your words not only set the perfect tone for the event but also inspired us all to appreciate. सरांनी आता आज सायन्स डे बद्दल सांगितलं. सगळ्यांना सायन्स डेच्या विज्ञान दिनाच्या
शुभेच्छा. आपण आज विज्ञान दिन का साजरा करतोय त्याचं थोडंसं मी एक 5 मिनिटात विवेचन करीन. विज्ञान दिवस हा आपण 1986 पासून साजरा करतोय. विज्ञानाचं महत्त्व का आहे ते करण्यासाठी त्याच्यासाठी मुळात आपण आज केक का कापला. केक साधारणपणे बर्थडेला कापला जातो, पण आजचा केक हा वेगळ्या बर्थडेसाठी कापला जाणार आहे, कापला गेला. आपल्याकडे भारतामध्ये बरेच वैज्ञानिक होत होते, सुरुवात होती पाश्चिमात्य वैज्ञानिकांच्या, त्याचे डॉमिनन्स होता. त्यातूनच जगदीशचंद्र बोससारखे विश्वविख्यात वैज्ञानिक ज्यांनी वनस्पतींना सुद्धा भावना असतात हे सगळ्या जगाला सांगितलं एक्सपेरिमेंट करून. त्यांनी आपण आज जे रेडिओ कम्युनिकेशन जे ऐकतो आणि ज्याचा आपण उपयोग करतो त्याचा शोध खरा त्याने आधी लागला होता, पण मार्कोनीने त्याचं श्रेय घेतलं आणि मार्कोनीला आजचं रेडिओ कम्युनिकेशन जे आपण सहज मोबाईल कम्युनिकेशननी करतो त्याचा शोध करा डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी फिजिक्समधला लावला होता. आणि त्यातूनच ते बायोलॉजीमध्ये म्हणजे बॉटनीमधला सुद्धा त्यांनी वनस्पतींना भावना असतात, संवेदना असतात हेही सांगितलं. तुम्हाला सर्वप्रथम विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. श्री रमण सरांना प्रणाम. त्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे देखील आभार व्यक्त करतो. मगाशी विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने विज्ञान सोपं करून आम्हाला सांगितलं आणि दाखवण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल विद्यार्थ्यांचे देखील अभिनंदन करतो. मगाशीच त्यांनी लिंबू कसा लाल होतो, म्हणजे अंधश्रद्धा कशी असते किंवा ACB जो टेक्निक वापरतो ऊर्जा तेही आम्हाला तुम्ही सांगितलं. छान पद्धतीने तुम्ही ते पॉवर केमिकल उभा केला आणि सरांनी पण सांगितलं, त्यामधून आमच्या पण ज्ञानात भर पडली आणि पुढच्या तुमच्या कालावधीच्या कारकिर्दीसाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. पोस्टर देश पण आम्ही सगळे चित्र बघितले ते अतिशय सुंदर आहेत आणि त्याच्यातून जे विद्यार्थी सिलेक्ट होऊन ज्या पुढच्या आविष्कार स्पर्धेमध्ये जातील त्यांना देखील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आदिती मॅडमकडून आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनाच पुढील तुमच्या आयुष्यासाठी व्यक्त करतो. म्हणजे आता खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु आता खरं म्हणजे वेळ नाही आहे. अनिकेत पवार अतिशय घाईत आहेत, पण तरीसुद्धा एक फॉर्मॅलिटी म्हणून एक औपचारिकता म्हणून मी बोलतो. आपण 1971 अमेरिकेच्या नील आर्मस्ट्रॉंग आणि ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं होतं आणि त्यानंतर 15 वर्षानंतर 1945 राकेश शर्मा नावाच्या भारतीय अंतराळवीराने चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं की ज्याला आपण चांदोबा भागलास का आणि गोष्टी झाडे लपलास का म्हणतो. चतुर्थीशी त्याचं आपण पूजन करतो. त्या चंद्रावर काय काय आहे, कसे खड्डे आहेत, कोणतं पाणी आहे, कशी माती आहे, कसे खडक आहेत याचे पुरावे त्यांनी त्या ठिकाणी आणलेले आहेत. एवढं या चंद्राचं 3,72,000 किलोमीटरनंतर पृथ्वीपासून चंद्राचं अंतर आहे, परंतु त्या चंद्रावर स्वारी करण्याचं श्रेय आपल्या राकेश शर्मा नावाच्या अंतराळवीराने घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मंगळ जो आहे तो ज्याचं अंतर पृथ्वीपासून 9,70,00,000 किलोमीटर आहे, त्या मंगळावर विदाऊट म्हणजे त्याला मनुष्यरहित यान तिथे पाठवलं. त्यात फाइंडर नावाचं यान तिथे पाठवलं आहे. अमेरिका सक्सेस झालेले, भारताचे अंतराळवीर त्या ठिकाणी गेलेले, मंगळावर त्या ठिकाणी मंगळाची मोहीम सुरू आहे. अत्यंत मोठं असं काम त्या ठिकाणी करतायत. आपण एकूणच सगळ्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं सर्व क्षेत्रामध्ये आज विज्ञानाने प्रगती केलेली आहे. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड जस्ट आय कॅन स्पीक विथ माय सन इन अमेरिका. किती मोठा शोध येतो. अमेरिका इथून 20,000 किलोमीटर अंतरावर आहे. त्या माझ्या मुलाशी मी अगदी एका सेकंदामध्ये मी इथून कॉल केला की त्याला हॅलो बाबा म्हणतो. याचा अर्थ असा की त्या ठिकाणी एवढा मोठा म्हणजे न भूत न भविष्य आपण कल्पना करू शकत नाही एवढी मोठी प्रगती ह्या अंतराळ क्षेत्रामध्ये या संपूर्ण वैज्ञानिक क्षेत्रामध्ये झालेली आहे. कम्युनिकेशन फास्ट झालेले, माणूस खूप माणसाच्या जवळ आला आहे भौतिक अर्थाने, परंतु दुर्दैव मत असं आहे की तो स्वतः मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या एकमेकांपासून दुरावला आहे. हे आपल्याला सांगताना अत्यंत खंत वाटते, कारण जे पाश्चात्यांचं जे आक्रमण आपल्याला होतंय त्या आक्रमणामुळे अनेक नवनवीन तंत्रज्ञानामध्ये खूप शोध लागले असतील, परंतु वाईट स्टॅपिंग नावाचा अतिशय घाणेरडा प्रकार की ChatGPT नावाचा एक अत्यंत चांगला प्रगत असा प्रकार या कम्प्युटरमध्ये येऊन घातलेला आहे. डिव्होर्सचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय, मेंटेनन्सचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. आपण कुठे प्रवासाला निघालो याची भीती वाटायला लागलेली, परंतु शेवटी विज्ञान हे शाप आहे की वरदान आहे हा विषय आणखी थोडा वादाचा वेगळा असेल.
परंतु आजच्या ह्या विज्ञानाच्या दृष्टीने विज्ञान दिनाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांनी जे वेगवेगळे पोस्टर्स केलेले त्यांची जागरूकता समाजाप्रती आहे त्यांची जागरूकता वेगवेगळे शोध आणि त्या शोधाची ती जननी त्याचं अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी प्रेझेंटेशन त्यांनी केलेलं आहे. आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि ही सगळी माझी मित्रमंडळी या ठिकाणी आलेली आहे. आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी अनिकेत पवार हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आहेत आदित्य तटकरे त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी ते इथे आलेले आहेत. मी सर्वांचं आपल्या सर्वांचं ते मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. Okay, I'm sorry.